मी तुम्हाला आहे ना हे लिहून देतो की हे जे आत्ताचे जे ब्रेकअप होत आहे ना, याच्यातले 70-80% ब्रेकअप हे इंस्टाग्राममुळे होत आहे. काय होतं माहिती आहे का, मुलांमुलीमध्ये भांडण होतं, ब्रेकअप होतं, नंतर ते इंस्टाग्राम खोलून बसता. मग मुलाच्या फीडवर त्या मुलीबद्दल वाईट साईट येतं की एक मुलगी अशी आहे तशी, आणि मुलीच्या फीडवर त्या मुलाबद्दल येतं की मुलं असे असतात तसे असतात. तर हे सगळं आजकालचे ब्रेकअप आहे ना 70-80% हे फक्त त्या इंस्टाग्राममुळेच होत आहे. तर तुम्हाला एक सोल्युशन सांगतो की जेव्हा पण तुमचं भांडण होईल ना तुमच्या बॉयफ्रेंड सोबत, तुमच्या गर्लफ्रेंड सोबत, तर सगळ्यात आधी तो मोबाईल साईडला ठेवा, ते इंस्टाग्राम बंद करा आणि जरा एकामेकांबद्दल सोचा, विचार करा की आपण या नात्यात इतके दिवस का होतो. आणि एका व्हिडिओमुळे तो मुलगा वाईट होत नाही किंवा ती मुलगी वाईट होत नाही. कोणी काही कॉन्टेंट केला, बनवला, तो वाईट होत नाही. तर तुम्ही ते इंस्टाग्राम बघण्यापेक्षा ना एकमेकांचा विचार करा की आपण या नात्यात आतापर्यंत का होतो ना आपण हे नातं का टिकवलंय. तुम्ही जर इंस्टाग्राम खोलून बघशाल ना मग, आणि तो मुलगा असा होता, ती मुलगी अशी होती, तर मग तुमचं ब्रेकअप होईल. कारण तुमच्या डोक्यात ते विचार चालल सारखे की यार नाही यार, हा पण असाच आहे, ती पण तशीच आहे. त्याच्यामुळं जेव्हा पण तुमचं भांडण होईल ना, सर्वात आधी ते इंस्टाग्राम बंद करा आणि तुमच्या पार्टनरबद्दल जरा विचार करा. काय लक्षात ठेवा.